नमस्कार। आज आपण आषाढी वारीनिमित्त आषाढी आपली एकादशी निमित्त उपवास असतो आणि त्यानिमित्तच आज आपण उद्याच आहे एकादश बघा। आणि आता आपल्याला उपवास म्हटलं की साबुदाणा न भिजवता आपण मस्त असं एक मस्त पराठा बनवणार आहोत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे, पराठा आहे। तर चला ब्लॉग सुरू कंटिन्यू करा। इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आणि इथे 3 बटाटे घेतलेले आहेत, उकडवून घेतलेले बटाटे साली काढून घ्यायचे आहेत आणि ते एकदम बारीक अशा छोट्या किसणीने किंवा हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता तुम्ही, पण एकदम बारीक मॅश करायचे आहेत। असे अगदी कमी वेळ लागतो। इथे बघा मस्त असे आपले बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत आणि इथे जिरे, मिरची आणि काळी मिरी, हे जर तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीरचा जर वापर उपवासासाठी करत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, नाही घातलं तरी चालेल, अगदी काहीच हरकत नाही। जर इथे मी उपवासाचं मीठ घातलेलं आहे, आपलं दोन्ही मीठ चालतं, पण इथे मी दुसरं मीठ घातलेलं आहे। ते आपलं जर मॅश करून झालं होतं। आता आपण हा जो थंड झालेला साबुदाणा आहे तो आपण मिक्सरला अगदी पीठ करून घ्यायचं आहे याचं। इथे बघू शकता मस्त असं याचं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ चाळायचं जेणेकरून एखादा साबुदाण्याचा कण राहिला असेल तर तो निघून वरती राहील। आता हे पीठ असं अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं, घट्टसर हे संत पीठ, मऊसूत पीठ मळायचं, घट्ट मळायचं नाहीये, तरच आपला पराठा मऊ आणि लुसलुशीत होईल। अगदी बघा 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असं पाणी घालून मस्त असा पराठा मळून घेतलेला आहे। आता हा पराठा मळल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं ह्याला ठेवून द्यायचं आहे, असंच झाकून ठेवून द्यायचं। तर बघा 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपण थोडंसं हे पीठ आपल्याला कडक वाटतंय तर थोडंसं अजून पाणी घालायचं आणि परत 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आणि मग याचे छोटे छोटे गोळे करून आपण पराठा तयार करून घेणार आहोत। अगदी कमी वेळ लागतो, जास्त असा वेळ लागत नाहीये। तर हे उपवासासाठी किंवा कोणत्याही उपवासा दिवशी तुम्हाला जर साबुदाणा भिजवायचा तुम्ही विसरला असाल तर हा झटपट असा तयार होणारा हा पदार्थ आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आणि उद्या तर तुम्ही आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त हा नक्कीच ट्राय करा। आता हे पोळी अशी लाटून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला कितपत जाड हवा आहे, कितपत मोठा हवा आहे, छोटा हवा आहे, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, पण जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही। इथे मी राजगिऱ्याचं तुम्ही कोणतंही उपवासाचं पीठ इथे घेऊ शकता, नाहीतरी पीठ नसेल तर तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता। मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आणि इकडे प्लेटच्या साहाय्याने किंवा अशीच तुम्ही भाजू शकता, पण जर तुम्हाला जर छान अशी मस्त गोल अशी जर कडा वगैरे हे नसेल झालेले तर तुम्ही ताटाच्या प्लेटच्या साहाय्याने ही पोळीला आकार देऊन घेऊ शकता। मस्त असं व्यवस्थित आपण वरून सुद्धा ह्याला तेल लावलेलं आहे, तुम्ही इथे तूप सुद्धा लावू शकता, तुपाचा सुद्धा वापर मस्त असं करू शकता। तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या झटपट तयार होणारे उपवासाचे पदार्थ पराठे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सांगते मी। तर हे पराठे तुम्ही दही आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, मस्त असे असतात, छान। तर मला कसे वाटतात हे सांगा तुम्ही। अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय।